मित्रांनो ह्यांनी का अशी ठेवली तिला काय माहिती, तिचा वापर नसतील करत. गेट खोलते का? अरे भाई साहब, मित्रांनो काय लक्झरी टाईप गाडी आहे राव, कसली भारी. हे बघा आतली शिट बिटू आयुष्यपूत आतमध्ये तिथं काहीतरी पडले, पण गाडी लयच मस्त या. बसूनच बघू आता याच्यात, गाडीत बसू. वा काय भारी वाटते मित्रांनो. चारचाकी गाडीत बसायची फिलिंगच नाही का वेगळी, असं नाही का ते ड्रायव्हर. पण हिथं मित्रांनो हे इतकं जुनं आहे ना, ज्या वेळेस माझं वडील नाही का आपलं दादा बिदा जेव्हा लहान लहान होती ना, म्हणजे त्यांना चड्डी बी घालता येत नव्हती ना, तेव्हा मित्रांनो ही झाडं होती. ते म्हणजे चटणी तयार झालेली आहे. हो का, थोडं पाणी टाकते आई त्याला. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं आईने आता ताट वाढून दिलेलं आहे. तर मित्रांनो ही मगाशी आई बनवत होती ती आपली चपाती, सकाळची मटकी आहे या ठिकाणी, आणि ही आपली सुकट बनवली आता कांद्यातली, आणि ही आहे आपली सकाळची खीर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपली मेंढराव का इकडे घेऊन आले, आणि आता ह्यांना घेऊनच जायची चारायला. तर आज आपल्या मेंढरांना काय चारायला आहे हे बी आम्हाला माहीत नाही, आता कोणाकडे येतोय आणि चारा मेंढराला आज पोटभर गावतोय का नाही ते बी माहीत नाही. तर आज आपण कुठं नेऊन मेंढरं चारतोय आणि संध्याकाळी आपलं जेवण बिवण काय बनवतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग या ठिकाणी आपला वाडा आलाय, आणि आज वाड्याला कोण आलाय, आले ते आपल्या सारा म्हात्र्या आहे. मग कसं काय, बरं आहे ना? बरं आहे बाबा. होय, लय दिसत नाही येणं केलं. आली बाबा म्हणलं जावं वाड्याला बाबा, आल्या ना आताच्या. हा मग काय आले ते. चहा पाणी झाला का नाही? गेला की आपल्या आईने चहा केलता मित्रांनो. आपलं म्हातारे आहे घरी आलत्या, आणि घरी आलत्या त्यामुळे आईच त्यांची गाडी घ्यायला, आणि व्हिडिओत बी त्यांना म्हणलं घ्यावं. आता बऱ्याच दिवसात ना आले ते आपल्या वाड्याला, त्याकरता व्हिडिओमध्ये त्यांना घ्यावं म्हणलं. आणि आपली मेंढरं तर दादा घेऊन गेलेत पुढं. मी आपलं दादा घरी होतं त्यांच्याबरोबर, कारण का तर दादाच त्यांना घेऊन आलं होतं. त्यांच्या वाड्याला गेलं तर ते चला म्हणलं आमच्या वाड्याला चहा पाणी प्यायला. मग दादा घेऊन आलं तर आता दादांनी मेंढरं नेले ते. मी चाललंय मेंढराक, पण आपलं म्हणलं म्हाताऱ्याची वाईस गाठ भेट घ्यावं. गाड्यांच्या गर्दीतून मेंढरं आणल्या ते इकडं पटांगणाला. आता हे आपलं झारवाड बिरवाड खात्याला म्हणलं व्हायचं वाड्याचं. मित्रांनो खाली इथून खाली थोडं खाली गेलं की वाडा आहे, पण वाड्याला लई पाणी आहे, त्यामुळं हे वरचंच हे आपलं जे झारवाड आहे ना हे चारायचे मेंढराला. आणि वाड्यात मग वडा आटल्या मग वाड्याचं बी गावतं चारायला, पण अजून तर वाड्याला लई पाणी आहे इकडं. काय चारायचे आज मेंढराला? मेंढराला काय चारायचे? ठीक आहे, असंच इकडून चारायचं. अशी आई वाज वर न्यायचे ना नाही संध्याकाळी माघारी. आता किती वाजले? आता 2 वाजल्या. आता काय 1-2-3 तास आपली चारायची ना आणायची वाड्यात. तर मित्रांनो या ठिकाणी गाडी बघा कसली खतरनाक गाडी ही. पण मित्रांनो ह्यांनी का अशी ठेवली तिला काय माहिती, तिचा वापर नसतील करत. गेट खोलते का? अरे भाई साहब, मित्रांनो काय लक्झरी टाईप गाडी आहे राव, कसली भारी. हे बघा आतली शिट बिटू आयुष्यपूत आतमध्ये तिथं काहीतरी पडले, पण गाडी लयच मस्त या. बसूनच बघू आता याच्यात, गाडीत बसू. वा काय भारी वाटते मित्रांनो. चारचाकी गाडीत बसायची फिलिंगच नाही का वेगळी, असं नाही का ते ड्रायव्हर. लई भारी वाटते राव असं. हो का, हारसा बिरसा कसलं भारी. चारचाकी ती चारचाकीच असते बरं काय. मेंढरं कुठं चरत्यात आहे बघा आपली मित्रांनो. हो का, काढायचं कुसकोयऱ्या लागतील. हो का, आधी खाली तुझ्या कुसकोयऱ्या देऊ. कुसकोहिऱ्या. हो का, ह्या कुसकोहिऱ्या आपल्या दादांनी सांगितलं. हे जर अंगाला लागलं ना काय खरं नाही. तर मेंढरांना काय होत नाही, आपल्या मेंढरं खात्यात सुद्धा, याला खात्यात सुद्धा मित्रांनो. सगळी झारवाडात चरत्यात. हो का, मेंढरं पार वाड्याच्या शेंड्यावाले ते. हो का पाणी मित्रांनो, आणि हे पाणी खाली असं काळं काय आहे माहिती आहे का, इथं सगळं हॉटेलचं ह्याचं जे काय पाणी आहे ना ते सगळं वाड्याने सोडून दिलं. त्यामुळं हे बघा अख्खं काळं पाणी चाललंय वाड्याने, आणि हे आपलं झारवाड खात्यात आहे मेहर. पण आता ह्या पाण्यामुळं मित्रांनो लय विषबाधा झाली नाही का. प्रत्येक कुठल्या बोरचं ह्याचं सुद्धा पाणी चांगलं नाही राहिलं याच्यामुळं. या जागेवरती हे मातीचं ढिगारं टाकलेलं माहिती का मित्रांनो हे जे. तर या ठिकाणी आता कंपनी बांधणार, कंपनी तयार होईल थोड्या दिवसात.
आपलं दादा कुठं गेलतं बघा, मेंढरं जात नव्हती, दादा पुढं गेलतं आणि एवढ्या जाळवांडातनं मेंढरं पोचून आले ते माघारी. मित्रांनो आपली मेंढरं ह्याच्यात गेलेत आहे ना, ह्या अख्ख्या गचपानात. तर या ठिकाणी असल्यात ना दरवर्षी 3-3, 4-4 साप दिसतात आणि असतात मित्रांनो. कारण का तर ही अशी जागा आहे, इथं काय ह्याचा वावर नाही माहिती का, म्हणजे इथं कोणी येत नाही जात नाही आणि साप पण ही त्याच ठिकाणी असतात जिथे कशाचं म्हणजे सहवासच नसतो नाही का, कोणाचं येणं जाणं नसतं. कारण का सगळं गचपान असतं आणि आपल्या मेंढरांना आता वाड्याने ह्यानी हेच असतं चरायला नाही का गचपानातलंच. तर आपल्याला ते साप बघायला भेटत नाही का. मेंढरं गेल्यावर त्यांना असं वाटतं आयला काहीतरी आलं संकट, त्यामुळे ते इकडं तिकडं पळायला लागतात आणि दिसतात बी आपल्याला. त्यातून एका अर्ध कवा कवा मेंढराला बी चावतं, पण काय आता इलाज नसतो नाही का. मेंढरांना चारायला तर पाहिजे, त्यांना भूक लागलेली असते, ते खायासाठी आपलं ते जात येतच आणि आपल्याला ते चारावंच लागतं. हे जे आपलं उंबराचं झाड आहे ना, हे बघा केवढं आहे, इतकं जुनं आहे ना मित्रांनो, लय जुनं. हे बघा त्याचं खोडबीड बघून घ्या, इतकं मोठं झालंय ना, जवळनं बी दाखवतो तुम्हाला. पण इथं मित्रांनो हे इतकं जुनं आहे ना, ज्या वेळेस माझं वडील नाही का आपलं दादा बिदा जेव्हा लहान लहान होती ना, म्हणजे त्यांना चड्डी बी घालता येत नव्हती ना, तेव्हा मित्रांनो ही झाडं होती. ते म्हणजे आपल्या दादांनी सांगितलंय आपल्याला, तेव्हा ही झाडं होती. म्हणजे झाडांना आयुष्य किती असतं बघा. आणि अशी मित्रांनो एकच झाड नाही, लय झाडांची उदाहरणं. ही जे आपले हवे ना सातार हवेच्या कडनी अशी वडाची तर इतकी झाडं होती ना, त्या मला चांगलं आठवतंय. त्या वडाच्या झाडांना आम्ही असं पारंबे खेळायचो नाही का, असं जोका. इथं एक अशी मध्ये चारी होती, झाडाच्या पारंब्या पार त्या चारीच्या पडेल गेल. मग त्याला काय करायचो, लटकायचो, इकडून लटकून तिकडं जायचं, तिकडून लटकून इकडं जायचो. म्हणजे असं हा पहिलं. आणि मग ते जसं जसं हवी बी वाढवला ना, ती सगळी झाडं बिडं काढली. पण त्या काळातलं एक झाड या ठिकाणी आहे बाबा. हे सगळं उंबराचं झाड आहे मित्रांनो. आणि उंबराचं झाड आता हे अजून एक 6-7 वर्षांनी हे संपून जाईल. पण वडाचं झाड कधीच मरत नाही म्हणजे कधीच नष्ट होत नाही. त्या पारंब्याला सुद्धा ही होतं, म्हणजे पारंब्याने पुन्हा नवीन झाड तयार होतं. आणि या ठिकाणी बघा हे जे दिसतंय का या झाडाला, ही सापांची घरं असतात. घरं असल्यातनं सुद्धा लय साप बघायला भेटल्यात आपल्याला. तुम्ही कोणी असल्यात पाहिलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि असल्यातल्या आम्हाला आमचे जे आजोबा बिजोबा आहेत ना, त्यांनी सुद्धा सांगितले असली म्हणजे झाडं बिडं तोडताना एवढं सावध जावं लागतं ना. ह्याच्यात हमखास म्हणजे त्याचं हितं का नशाचा वावर नसतो, ती घरच असतं त्यांचं एक प्रकारचं. आपल्या दादांना पाणी आणले, आता बघा बॉटल भरून आणले. ताण लागली काय? बाबू तर मित्रांनो हा जो रोड आहे ना, आता आपली 2-4च मेंढरं मागं राहिले ते. पण हा जो रोड आहे ना, एवढी गर्दी असते ना याला. आपल्याला मेंढरं आणताना एवढा त्रास होतो ना ह्या रोडनी. आता मला शूटिंग घेता नाही आली, कारण का तर मित्रांनो मेंढरं तर वाटेने चालत होती, गाड्या तर इतक्या तिकडून एक तिकडून एक तिकडून एक. मेंढरं हाणावं का काय करावं काय सुचतच नव्हतं. तर आता रोडमधनं बाहेर पडले ते बघा, रोडमधनं बाहेर चालले आता वाड्याला. मग आज काय निवेदन? आज म्हणलं चपात्या करावं आणि मग कालवण करायचं कशाचं तरी. चपात्या आहेत काय? चपात्या बनवते मित्रांनो आपली आई. आणि मेंढरं आले ते आताच वाड्याला, हो का. बनवता बनवता या गाड्यांना बी दिले खायला. काय बनवते भाजी मग? आता वाई सकाळचं मटकीचं आहे, हा त्यामुळं म्हणलं व्हायचं आता सुट्टीच बनवावं दिसत. हा सकाळचंच आहे ना आपलं कालवण आणि ती. तर सुकटीची भाजी बनते आज आपल्या ब्लॉगमध्ये.
हो का संध्याकाळचं आपलं जेवण. सकाळचं मित्रांनो मटकी आहे आणि खीर बी बनवलेली, पण मोबाईलला चार्जिंग नव्हती त्यामुळं सकाळच्या जेवणाची काही शूटिंग घेता नाही आली आपल्याला. डायरेक्ट मोबाईल चार्जिंग करून दुपारनंच आपण शूटिंग चालू केली ती. तर आत्ता म्हणते आपली सुकट. आपली चटणी तयार झालेली आहे. हो का थोडं पाणी टाकते आई त्याला. त्याचं म्हणजे लय तिखट झालं असलं ना पाणी टाकलं की तिखटपणा जातो. तर हो का ठसका येतोय राव. आपलं कालवण झाला या. कालवणच करायचे थोडं भाता संग खायला काय नाही ना. हा मटकी आपली सुक्की. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं आईने आता ताट वाढून दिलेलं आहे. तर मित्रांनो ही मगाशी आई बनवत होती ती आपली चपाती, सकाळची मटकी आहे या ठिकाणी, आणि ही आपली सुकट बनवली आत्ता कांद्यातली, आणि ही आहे आपली सकाळची खीर. मित्रांनो सकाळची एकदम जोरात लागत होती आणि आता बी आपली खीर मस्तच लागल. तर आता करायचे आपल्याला जेवण. तर मित्रांनो आता आपल्याला मस्तपैकी करायचे जेवण. तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.